नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ऑफिसचा डब्बा म्हटलं की आपल्याला प्रश्न पडतो की आज डब्यामध्ये भाजी काय बनवायची। तर अतिशय झटपट बनणारी आणि चवीलाही तेवढीच भन्नाट अशी लागणारी ही आजची रेसिपी आहे। पनीर मसाला एकदम झटपट बनवून तयार होतो, जास्त पसारा पण होत नाही आणि जास्त तामझाम करण्याची पण गरज नाही। तर त्याच्यासाठी इथे मी अशा पद्धतीने 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली। नंतर काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत। आता कांदा आपल्याला अशा पद्धतीने अगोदर कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला हे टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो कट करत असताना नेहमी त्यामधील बिया काढून टाकत जा, कारण बिया ह्या पचायला जड असतात आणि ज्यांना कोणाला किडनी स्टोन असेल ना तर त्याच्यासाठी तर टोमॅटोमधील बिया ह्या चालतच नाहीत। त्याच्यामुळे कधीही टोमॅटो भाजीत घालायचं म्हटलं की त्याच्यामधील बिया ह्या काढून टाकायच्या। इथे अशा पद्धतीने आपला कांदा कट करून झालेला आहे। नंतर आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि आता कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि सोबतच काही इथे मी काजू पण घेणार आहे। ते आपल्याला थोडंसं तेल घालून कढईमध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तर कांदा, टोमॅटो हे थोडंसं भाजून घेतल्यामुळे ना याचा कच्चा वास निघून जातो आणि नंतर आपली ग्रेव्ही पण पटकन शिजण्यास मदत होते। त्याच्यासाठी ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे। सकाळी आपल्याला ऑफिसचा डब्बा बनवण्याची घाई असते आणि त्याच्यामध्ये नाही जास्त पसारा न करता एकाच कढईमध्ये ही पनीरची भाजी किंवा पनीर मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला इथे दाखवते। तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे। छान असे आपल्याला कांदा आणि टोमॅटो भाजून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व जिन्नस आपले छान असे भाजून झालेले आहेत। नंतर याला थोडंसं थंड करून घ्यायचं आणि एका मिक्सरच्या जारमध्ये याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलं आणि याला वाटून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ अशी पेस्ट याची बनवायची। तर काजू घातल्यामुळे थोडासा या पेस्टचा पांढरा असा कलर येतो, परंतु खायला मस्त ही भाजी लागते। नंतर आपण इथे पनीर घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये याला कट करून घ्यायचं, म्हणजे ना छान दिसतं। जेव्हा आपण पनीर मसाला बनवतो ना तेव्हा ग्रेव्हीमध्ये असं पनीर कट केल्यानंतर ते खूप छान असं दिसतं। त्यामुळे एकदम बारीक तुकडे करायचे नाहीत, तर अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे। आता हे पनीर आपल्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं। परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, तर तुम्ही इथे थोडंसं तूप पण घालू शकता। तर 1 चमचा आपल्याला तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे कट केलेले पनीरचे तुकडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। याला थोडंसं याच्यामध्ये परतून घ्यायचं। असं केल्यामुळे ना आपल्या भाजीला एकदम छान अशी चव येते। याच्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा पनीर मसाला पण टाकून घ्यायचा आणि 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आहे। बऱ्याच जणाला पनीर मसाला ही रेसिपी येतही असेल, परंतु त्यांची करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल। सकाळच्या घाईमध्ये झटपट असा पनीर मसाला आणि तरीसुद्धा चवीला भन्नाट लागणारा कसा बनवायचा ते मी इथे दाखवते। जास्त पसारा न करता एकाच कढईमध्ये मी तुम्हाला इथे करून दाखवते आहे। तर थोडंसं इथे लाल तिखट टाकलं आणि पनीर मसाला टाकलेला आहे आणि परत याला थोडंसं मी परतून घेत आहे आणि नंतर आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं। जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम साधी, सोपी आणि पटकन बनवून तयार होणारी अशी आहे। आता त्याच कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरे घालून घ्यायचे। जिरे छान तेलामध्ये परतले की वाटून घेतलेला मसाला आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला साधारण 5 ते 7 मिनिटं छान आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। मसाला आपला पूर्ण छान शिजला पाहिजे, अशा पद्धतीने याला छान शिजवून घ्यायचा आहे। राहिलेला वाटून घेतलेला मसाला तो पण मी याच्यामध्ये घालून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये आणि ते पण याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला थोडा पण वाया जाणार नाही, अशा पद्धतीने। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाला मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले पण ॲड करायचे आहेत। तर मंडळी, सर्वात अगोदर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घालून घेतल्यामुळे काय होतं, मसाला आपला पटकन शिजतो आणि त्याला लगेच तेल सुटायला लागतं। त्याच्यामुळे
मीठ घालणं खूप महत्त्वाचं आहे. अगोदर तुम्ही मीठ घालून घ्या. नंतर इथे मी आवश्यकतेनुसार म्हणजेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली, ती घालून घेतली आणि सोबतच इथे मी 1 चमचाभर असा पनीर मसाला पण याच्यामध्ये घालून घेत आहे आणि आपल्या साठवणीमधला काळा मसाला तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि हे मसाले आपल्याला छान असे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याला छान शिजवून पण घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही मटार पण टाकू शकता. तर नंतर तो मटार पनीर मसाला असं पण बनतो. आता बरेच जणाला पनीर मसाला ही रेसिपी माहीतच असेल, परंतु मी ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवत आहे. आणि सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट ही भाजी बनवून तयार होते आणि ऑफिसच्या डब्यामध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 1-2 वेळा आपल्याला याला पाहायचं आहे. अगोदर झाकण ठेवून छान ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत याला छान शिजवायचं आहे. अधूनमधून चेक करून पाहायचं आणि थोडंसं अशा पद्धतीने याला परतून घ्यायचं. नंतर परत झाकण ठेवायचं आणि परत याला आपल्याला चेक करून पाहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला मसाला हा इथे छान असा शिजलेला आहे, म्हणजेच ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागलेलं आहे. आणि याच्यामध्ये ना थोडंसं आणखीन मी पाणी ॲड करते. तुम्हाला ज्या प्रमाणात कन्सिस्टन्सी याची ठेवायची आहे त्या प्रमाणात ठेवू शकता. जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टसरी नाही, अशा पद्धतीने मी इथे याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे आणि पनीर घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ नाही, अगदी 2 ते 3 मिनिटच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. सकाळच्या घाईघाईमध्ये ना आपल्याला जर काही बनवायचं असेल ना तर ही एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे. म्हणजे संध्याकाळी तुम्ही पनीर कट करून पण फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी, आपली इथे पनीर मसाला ही रेसिपीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. वरतून थोडीशी आपल्याला गार्निश किंवा चवीनुसार इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे. आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.